हरिओम. माझं नाव सुमेश सुदाम गरज, उपासना केंद्र पाचताळ. मी माझा अनुभव 2014चा तुम्हाला सांगित आहे. मी सर्व्हिस करत असताना पार्ट टाईम माझी गाडीसुद्धा चालवत असायचं. मला कंपनीकडून फोन आला 2014ला, जेव्हा आपलं इलेक्शन होतं त्या टाईमावर सुट्टी होती. मी घरी आराम करत होतो. मित्रांनी सांगितलं आज महालक्ष्मीची यात्रा आहे, त्या यात्रेला आपल्याला जायचं आहे. ग्रुपने सांगितलं. मी त्यांना सांगितलं आज इलेक्शन आहे त्यामुळे महालक्ष्मीची यात्रा बंद असू शकते. त्या लोकांनी सांगितलं डहाणूला आम्ही माझ्या मित्राला फोन केला तर यात्रा चालू आहे, आपण जाऊन येऊ. मी पण विचार केलेला पार्ट टाईम आहे, आपल्याला ट्रिप पण आलेले आहे, म्हणून आम्ही निघालो. 6:30च्या दरम्यान आम्ही निघालो. महालक्ष्मीचे दर्शन वगैरे घेतले आणि 8:30 वाजता पुन्हा घराच्या दिशेने परतीला यायला सुरुवात केली. परतीला येत असताना जो घाटाचा रस्ता होता महालक्ष्मीच्या डोंगराच्या इकडे, त्याच ठिकाणी माझा लेफ्ट साईडचा टायर पुढच्या दिशेने फुटला आणि त्याच दिशेने ती गाडी धावायला लागली आणि ब्रेक पण दाबायचे राहिले आणि ती पूर्ण उतरणीच्या ठिकाणी होती. मला काहीसुद्धा समजेनासे झाले, कारण लेफ्ट साईडचा टायर फुटल्यामुळे लेफ्ट साईडला झुकायला लागली गाडी आणि मला राईट साईडला टर्न वळायचा होता गाडीचा. काय करू काहीच समजत नव्हते. माझ्या पूर्ण डोळ्याजवळ पूर्ण माझ्या मोठ्या मुलाचा चित्र झालेलं आणि आता या क्षणामध्ये माझे आणि माझ्या सर्व हे मित्र आहेत त्यांचे सर्वांचे डोके हे पूर्ण उडले जातील, कारण की त्याच्या पुढे एक पाईपलाईन होती उतरणीवरती पण मोठी अशी. ब्रेक पण लागायचा प्रयत्न केला तेव्हा पलटी गाडी मारेल अशी मला भीती होती. त्या क्षणाला मला कुठेतरी एक बापूची आठवण झाली. बापूचं किचन माझ्या गाडीच्या याला होता. किचनला फक्त मी हात लावला आणि बोललो, बापू मला वाचवा. खरोखर त्या क्षणाला लेफ्ट साईडची गाडी ही ॲटोमॅटिक राईट साईडला गेली आणि ती झाडावर आदळली. त्या दिशेने इतका जोरात असा आवाज आला, सर्व आजूबाजूची माणसं फटाफट धावत आली. त्यांना वाटलं की या गाडीमधले 2-3 माणसं तर नक्कीच दगावले असतील, कारण ते तिकडे एवढा टर्न भारी आहे ना, तो त्या टर्नमध्ये कोणता पण ॲक्सिडेंट झाला तर तिकडे एक माणूस दगावतो असं त्या माणसाने तो आम्हाला सांगितलं. आणि खरोखरच आमची ज्या दिशेने गाडी ठोकली गेली आणि आम्हाला आमचा दरवाजासुद्धा खोलता नाही होत होता, त्या क्षणातून त्या लोकांनी आम्हाला सर्व सुखरूप त्या बाहेर काढले त्या ॲक्सिडेंटमधून. आणि एकालासुद्धा 5 माणसाला एकालासुद्धा एक रक्ताचा थेंबसुद्धा नाही आलं. फक्त आम्ही घाबरलो गेलेलो होतो आणि एवढं भयानक असं ॲक्सिडेंट, पूर्ण बोनेट वगैरे पूर्ण ड्रॉपिंग झालेलं होतं. त्या लोकांनी नंतर आम्हाला पाणी वगैरे दिलं आणि त्या लोकांनी एक अशी माहिती सांगितली की इकडे जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा 2 ते 3 माणसं इकडे दगावली जातात, म्हणून हा इकडे खाली आम्ही मंदिर बांधलेलं आहे की कोणाची दगा वगैरे होऊ नये. तरी ॲक्सिडेंट झाला का इकडे मृत्यूच होतो, पण इकडे कोणाची तरी अशी तुमची पुण्याही असेल की खरोखरच तुमचा हा प्राण सर्वांचा वाचला. आणि आम्हाला एक असं आश्चर्य वाटतं की कोणालासुद्धा एक रक्तसुद्धा थेंबसुद्धा आलेला नाही, फक्त तुम्ही घाबरलेले आहेत आणि गाडीचे नुकसान झालेले. तर खरोखरच या बापूने मला पुन्हा जन्म दिला, हेच एवढं मी बोलतो. हरिओम श्रीराम अंपत.